हो मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या आठवण युट्यूब चॅनलमध्ये. तर आज बड्डे निमित्त मी चाललोय अंबरनाथला एका महादेवाच्या मंदिरामध्ये. तर जाता जाता इकडे एक जुनी आठवण म्हणून आम्ही लहानपणी आलेलो मानंद डेअरीमध्ये पिकनिकसाठी. तिकडे थांबून मी आता एक लस्सी घेतली आहे. तर आम्ही आता लस्सी पितोय इकडे आणि लस्सी पिऊनच लगेच जाणार आहोत अंबरनाथला महादेवाच्या मंदिरामध्ये. खास बड्डे निमित्त आज मी निघालो आहे अंबरनाथला. तर तुम्हाला अशी जर्नी दाखवत जाईल की कुठे थांबलो, काय करतोय वगैरे सगळं दाखवत जाईल. तर तुम्ही पण बघत राहा. तोपर्यंत लस्सी पितो. एकदम मस्त असते. तुम्ही पण बघा, तुम्ही पण बघत राहा कसं वाटतंय, कसा ब्लॉग होतोय मला पण माहिती नाही. आज बाहेर निघालोय तर त्या निमित्ताने आपण आज ब्लॉग शूट करूया. चला. तुम्हाला मगाशी बोललो जिथे जिथे मी थांबेन तिथे तिथे तुम्हाला दाखवत जाईन की काय आहे. आम्ही आता थांबलो आहोत पवई तलाव. पवई तलाव या ठिकाणी आम्ही आता थांबलेलो आहोत. असंच ब्रेक म्हणून फिरायला चालू आहे. म्हटलं सगळीकडे फिरूया आपण आज, म्हणून पवई तलावला थांबलोय. बऱ्याच वर्षांनी आलो इकडे. दाखवतो तुम्हाला कसा नजारा दिसतो इकडून. हे मस्त एक स्तंभ उभं केलाय आपल्या झेंड्यासाठी. हे बहुतेक दशक्रिया विधीसाठी वगैरे येत असतात लोक. मस्त हा नजारा आहे. तुम्ही बघताय हे आता मस्त जय हिंद पवई तलावला एवढा मोठा झेंड्यासाठी हा मस्त स्तंभ उभारला इकडे. आणि इकडे मस्त घाट आहे, तलाव आहे. असंच मस्त मस्त ठिकाणी आम्ही थांबू आणि तुम्हाला दाखवू काय चाललंय, आम्ही कुठे कुठे फिरतोय. आणि ही कशी तोंडाला सगळं स्कार्फ वगैरे बांधूय. आता काढलंय तिने. मगापासून सांगतो तिला काढ, आपल्याला फोटो काढायचे आहेत. तर काहीच नाही, स्टेटस बघताय माझ्याच बड्डेचे. चाललोय आम्ही आता, चाललोय अंबरनाथला. मगाशी तुम्हाला बोललो तसंच महादेवाच्या मंदिरामध्ये. तर जाता जाता जे काही चांगलं आम्हाला दिसेल ते तुम्हाला दाखवू. तिकडे थांबू, थोडं आरामात आरामात फिरायचा प्लॅन आहे. संध्याकाळपर्यंत घरी लवकर पण यायचं, सेलिब्रेशन आहे त्यासाठी. चला भेटूया आता पुढच्या, भेटूया कुठे, अजून भरपूर ब्लॉग आहे आपला. चला. दोन 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोचलोय अंबरनाथला. भरपूर मोठा प्रवास झालाय, नाही म्हणता. तर पोचलोय अंबरनाथला. तुम्हाला दाखवतो ते कसं आहे बाहेरून. पहिलं दाखवतो तुम्हाला कसं आहे. भरपूर गर्दी दिसते तरी पण तुम्ही बघा कसं आहे ते. बरीच गर्दी दिसते. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून
आपण आतमध्ये जाऊन बघूया की कसं आहे काय आहे. बाहेरून तर एकदम भारी वाटतंय. बरीच लाईन दिसते इकडे. लाईन मध्ये कसं उभं राहायचं काय माहिती नाही. दर्शन पण भेटणार आहे की नाही माहिती नाही. बहुतेक मुख दर्शन घेऊन जायला लागणार आहे. ही इकडे लाईन लागलेली आहे आणि ही गर्दी. याच लाईनीत उभं राहायचंय काय असं. काय वाटतं या लाईनीत उभं राहायचं आपल्याला. भरपूर गर्दी आहे आज. मोठी लाईन आहे. हो या मंदिराचं इथे जायचंय आपल्याला. आता काय माहिती जायला भेटतंय की नाही. लाईन पूर्ण तिथपर्यंत तर आहे वाटतं. एवढा लांब येऊन परत रिटर्न जायला लागतंय वाटतं. काय करायचं. भरपूर थांबावं लागणार आहे. फिरून तर आले आपल्याला. आपण फक्त जायचं. परत आपण बघून तर येऊया. अरे बापरे. काय माहिती काय एवढी मोठी लाईन. दर्शन नाही आपल्याला आतमध्ये जायला 3-4 तास लागतील असं वाटतंय. काय त्याचा महोत्सव वगैरे काय माहिती नाही. एवढा आलोय अंबरनाथ. परत एकदा यायला लागतंय वाटतं. कारण ही खूपच लाईन आहे इकडे. जाऊ द्यायचं. धन्यवाद. आम्ही आता विचार करतो आहे की रिटर्न जायचं. कारण की भरपूर गर्दी आहे इकडे. प्रमाणाच्या बाहेर इतक्या वेळ आम्ही राहू शकत नाही. कारण की नंतर परत 2-3 तास ट्रॅव्हल करून जायचं पण आहे. ते पण बोरिवलीला 2-2.5 तास ट्रॅव्हल करून तिकडून इकडे आलो आहे. आणि एवढी मोठी लाईन दिसते. आत्ताच पोलिसांशी बोलणं झालं. ते म्हणतायत वर्षाचा पहिलाच दिवस म्हणून ही आता एवढी गर्दी आहे. नाहीतर इतर दिवशी कोणीच नसतं इकडे. आम्हाला म्हणाले दुसऱ्या दिवशी या, इथे कोणीच भेटणार नाही. पण आज वर्षाचा पहिला दिवस म्हणून आज एवढी गर्दी आहे इकडे. परत जायला लागते आपल्याला. कारण की एवढ्या गर्दीत नाही उभं राहू शकत. पोलीस स्वतःच म्हणतात आज इथे उभं एवढं राहू नका. पाहिजे तर उद्या परवा या. नंतर परत एकदा फेरी मारायला लागणार आहे. आता आम्ही दोघंच आलोत. नेक्स्ट टाइम बहुतेक ग्रुपला घेऊन येऊ. कारण की मंदिर बघण्यासारखं आहे. बाहेरून एवढं दिसत नाही आहे पण आतून प्राचीन काळीतलं मंदिर आहे महादेवाचं. बघण्यासारखं आहे. चला.
बहुतेक नदी आहे मला असं वाटतंय. आणि इकडून लोक मधूनच उड्या मारून पण जातात त्या मंदिरामध्ये. इकडे एक मंदिर आहे या साईडला आणि इकडे हे प्राचीन काळातलं मंदिर आहे बघणार का एकदा. पण आता या गर्दीत आपल्याला काय बघायला मिळत नाहीये. तर आम्ही असा विचार केलाय की आम्ही आता परत रिटर्न जातोय बोरिवलीला. पुन्हा कधीतरी येऊ. तर आत्ता सध्या इकडूनच नमस्कार महादेवांना. कारण की नाही थांबू शकत एवढा नाही आणि एवढ्या उन्हात सुद्धा. तर जाऊया आता घरी. बघा जेवायला कुठे थांबलो तर. जेवायचं तर आहेच. जेवून जाऊ. कसं वाटतंय इतक्या लांब आलोय आपण. दर्शन नाही घ्यायला भेटत ते खूप वाईट वाटतंय. पण बघणार काय म्हणजे नेक्स्ट टाइम येऊ. दोघंच नाही ग्रुप घेऊन येऊ तर मजा येईल. कारण की ग्रुप दोघांना ट्रॅव्हल करायला कंटाळा आला एवढा लांब यायला. त्याच्यासाठी चला बाय बाय. मित्रांनो आम्ही आता थांबलो आहोत जेवायला अंबरनाथ मध्येच नेचर्स गार्डन मध्ये. भरपूर भूक पण लागलेली आहे. 3 पण वाजून गेलेले आहेत. तर म्हटलं पहिलं जेवण घेऊया नंतर मग आपला पुढचा प्रवास आहेच. घरीच जायचं आपल्याला. दर्शन तर भेटलं ना आपण काहीतरी जेवूया. जेवण काय मागवलंय ते बघूया. अजून काय मागवलेलं नाही याचं. तर जाऊया जेवूया आपण पहिलं नंतर मग तुम्हाला दाखवतो. चला. आता जेवण झालेलं इकडे. जास्त काय जेवलो नाही आम्ही कारण की आम्हाला हॉटेलमध्ये जास्त जेवण जातच नाही. स्ट्रीट फूड काय असेल ते आम्ही जास्त खातो पण जास्त हॉटेलमध्ये नाही. तिथं राहीच जास्त जेवत मध्ये हॉटेलमध्ये मला पण नाही बोलत. चला आता डायरेक्ट बोरिवली. आता कुठे थांबणार नाही आम्ही. डायरेक्ट बोरिवली. चलो बाय बाय. हॅलो मित्रांनो अंबरनाथवरून डायरेक्ट निघालो तर डायरेक्ट घरी आलो आणि झोपूनच गेलो. आता उठलो आहे. वाजलेत 8 सव्वा 8 झालेत. येतील आता थोड्या वेळात. मित्र पण येतील सगळे. त्यांचं आपण कंटिन्यू करूया. काय धमाल येते काय मस्ती असते बघूया. व्हॉट्सअपचा नंबर आयडी आणि पासवर्ड. काय बोलला रे. काय बोलला. बोलवलं झालं मी. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. सगळे एक एक बोलतात आता. तू काहीतरी बोल. सुजित एक उलटा पण लावलाय. जे बघ ना जे लागायचं. यू जे बोलो ना काय ना काहीतरी असणार. स्टोरी भेटली आणि याची तारीख दिलेली 11 जानेवारी. काय रे लवकर. एक खोडला त्याच्यात त्याचं पण काय चुकलं नाही. गाडीवर आहे म्हणतो मी. मला लवकर चुप चुप.
खरं बाहेर नाही आवडत थँक्यू सो मच. ड्रेस वॉइस चेंज बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याला विचारू नको आता काय. त्याला विचारू नको. मग देतो अगोदर का? त्यात मला काय बोलायचं डॉक्टर जायचं चले 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 विचारायचं आता. अरे मसाला Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. तर असा झाला आपला बर्थडे सेलिब्रेट आणि हा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक कमेंट शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. धन्यवाद.